ही माझी बायको नेहा. आणि नमस्कार, वेलकम पुन्हा एकदा नेहा श्री ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 10 फेब्रुवारी, रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत आणि मी चाललोय बाहेर मूवी बघायला, रणपती शिवराय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या आहे 11 फेब्रुवारी, म्हणजे आता 12 वाजताच 11 फेब्रुवारी लागणार आहे आणि माझा बड्डे आहे. बर्थडे आहे. आणि हा बड्डे मी थोडा वेगळ्या प्रकारे सुरू करत आहे. म्हणजे माझा जो 11 फेब्रुवारी माझा बड्डेचा दिवस जो सुरू होणार आहे, त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मूवी बघत असणार आहे. म्हणजे 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा मूवी बघणार आहे, आग्र्याहून सुटकावाला. त्यानंतर कुठेतरी स्पेशल ठिकाणी जाणार आहे, तिथून परत अजून एका ठिकाणी स्पेशल जाणार आहे. नाव मी सांगत नाही, परत ते कामं होत नाहीत आपले. म्हणून जर का बघायचं असेल की मी कुठे कुठे गेलो आहे, माझा पूर्ण नाईट आऊट मी कशी स्पेंड केली आहे माझ्या बड्डेची, ऑब्व्हियसली नेहा नाही आहे, त्यामुळे मजा येणारच आहे. आणि मी आहे आणि प्रशिक आहे, त्यामुळे फुल राडा होणार आहे. बेसिकली हा एकटाच जाणार आहे, प्रशिकची एकटाच पण अजून जाणार आहे. गॅरंटी नाहीये. सो नाही, प्रशिक आहे म्हणूनच मी कोथरूडचं तिकीट काढलेलं आहे. सिटी प्राईड कोथरूडला जात आहे मी. इथून मगरपट्ट्यावरून मगरपट्ट्या खराडीहून मी तिकडे जाणार आहे कोथरूडला. आता ऑलरेडी टाइम झाला, 1 घंटा उरला, 1 घंट्यात पोहोचलो पाहिजे. पोहोचलो पाहिजेच. आणि त्यांना हॅपी बर्थडे विश करून जा गाईस थँक्यू. कमेंट सेक्शन मध्ये, कमेंट्स मध्ये प्लीज हॅपी बर्थडे म्हणा. तसं आमचं हॅपी मला बर्थडे छान खूप चांगलं वाटतं. झालंय. ऑलरेडी एवढी थायलंड ट्रिप करून आलं, पण असं वाटतंय की यार बर्थडेच्या दिवशी पण काहीतरी पाहिजे होतं. Yes. आणि माझा ऑफिस पण आहे, त्यामुळे यावेळेस काही करू शकलो नाही स्पेशल. बट ठीक आहे, तू जाऊन मस्त एन्जॉय करून ये. तू जर ठरवलंय तसं करून ये. ट्राय करायचे, म्हणजे नाईट आउट मोस्टली ट्राय नाही केल्यात मी कधीच. याआधी कॉलेजला असताना मी आणि कॉलेजचे माझे काही फ्रेंड्स माझ्याच बड्डेला आम्ही नाईट आउटला गेलो होतो. आणि जिथे मी जाणार आहे ना तिथे जाणार आहे. थंबनेलून कदाचित तुम्हाला समजून जाईल, पण ठीक आहे. देवस्थानीच चाललो आपण, अशा कुठे ठिकाणी जात नाहीयेत. देवांचाच आशीर्वाद घ्यायला आपण जात आहोत. आणि चला निघूया, मला खूप उशीर झालेला आहे. बाय बाय. रस्त्याने शूट होणार नाहीये, डायरेक्ट आपण भेटूया कोथरूडच्या सिटी प्राईडला. चलो बाय बाय. 9:33 झालेले आहेत, म्हणजे जवळपास फक्त 9:30 वाजलेत. अजून 15 मिनटं आहेत आणि आपण 15 मिनटं लवकर पोहोचलो आहे. जो टाईम दाखवला होता 1 घंटा 15 मिनिट, म्हणजे आपण अर्धा तास लवकर पोहोचलो आहे. रात्रीचा टाईम होता, ऑब्व्हियसली गर्दी नव्हती रस्त्यावर आणि बुलेट होती हातामध्ये, त्याच्यामुळे फास्ट आपण पोहोचलेलो आहे सिटी प्राईडला. अर्धा 15 मिनटं लवकर पोहोचलो आहे. मूवी भेटणार आहे आपल्याला, आपण स्टार्टिंग मिस करणार नाही. चला. चला, टाईमवर पोचलेलो आहे. खूप मोठं थिएटर आहे रे, बाप रे बाप. आणि मला असं वाटतं की आपली F-17 थिएटर खूपच मोठं आहे लिटरली. बाप रे बाप. सीझन मॉलला पण एवढं मोठं थिएटर नाही आहे. सीट्स एवढे, स्क्रीन लईच मोठी आहे, 1 नंबर. एवढ्या मोठ्या स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा मूवी बघायला लय मजा आहे. बहुत बढिया. 9:44 आणि एकदम टायमिंगवर पिक्चर लागलाय, 1ही मिनिट लेट नाही. शिवाजी तो क्या चाहिए तुमको? तुम्हारा बादशाह देखा गणपति. आ, 12:53 झालेत आणि 15 मिनटं आधी जस्ट मूवी संपला आहे. मूवी खरंच खूप भारी आहे, माहिती आहे का? की आपण जसं म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, आपल्याला हमेशा असं वाटतं की लढाया आणि गडकिल्ले आणि रक्त वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतात. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बुद्धीसुद्धा होती.
चालाकी होती, ज्याला आपण म्हणतो ना गनिमी कावा, या सगळ्या गोष्टीच्या जर का अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रणपती शिवराय या मूवीमध्ये बघायला मिळतील. कारण औरंगजेबाच्या तिथे असूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज इतक्या चालाकीने तिथून निघाले आणि आपल्या घरी पोचले. त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जिवंतपणे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पिंडदान केलं. का केलं? कारण आग्र्याला बसलेले जे औरंगजेब आहे त्याला खरंच असं वाटावं की जे संभाजी महाराज आहे त्यांची पळून जाताना मृत्यू झाला आहे, आणि मग हे विचार करून त्याने त्यांच्याकडे जे कैदी लोक होते त्यांनी सोडून दिलं. ते लोक जेव्हा घरी पोहोचले इकडे म्हणजे राजगडावर पोहोचले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रिव्हील केलं की संभाजी महाराज अजूनही जिवंत आहेत. आणि ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी त्यांना कळाल्या, औरंगजेबाला कळाल्या, त्यावेळेस मग त्याचे हाल बघण्यासारखे होते खरंच. आणि ज्या मिर्झा राजे जयसिंगने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला होता त्याला औरंगजेबानेच कोणाच्या तरी हातून विष देऊन मारून टाकलं. असे होते हे औरंगजेब. आणि एवढे शूरवीर होते आपले छत्रपती शिवाजी महाराज, आणि एवढे बुद्धिवान होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. खरंच खूप पिक्चर चांगला आहे. ज्याने बघितलेला नाही आहे, तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर माझी रिक्वेस्ट आहे खरंच जाऊन बघा. आपली हिस्ट्री खूप चांगल्याने याच्यात दाखवलेली आहे. जी चालाकी आहे, जे प्लॅनिंग आहे, याच्यामध्ये असं पण दाखवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे असे प्लॅन करून गेले होते की जर का त्यांना चान्स भेटला तर ते औरंगजेबाला मारतील सुद्धा. पण ते प्लॅन सक्सेसफुल झाला नाही त्यावेळेस. पण तिथून निघण्याचा जो सुटका जी झाली छत्रपती शिवाजी महाराजांची ती खूप बढिया होती. ते खूप चांगल्याने या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. मूवी खरंच खूप चांगला आहे, नक्की जाऊन बघा. रात्रीचा एक वाजलेला आहे आणि फर्स्ट टाईम मोटर व्लॉगिंग करतोय. मला खरंच लय भारी वाटतं माहिती आहे का. पूर्ण रस्ता रिकामा, मी आणि बुलेट आणि आपली व्लॉगिंग. मला माहिती नाही आवाज किती येतो आहे, तरी मी एअरपोर्ट्स घातलेले आहेत, आवाज ते यायला पाहिजे. भारी वाटतं माहिती आहे का, एकदम भारी. क्लॅरिटी एवढी खास तुम्हाला दिसत नाही आहे पण मजा येते एक नंबर. बहुत बढिया. हा एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. नॅव्हिगेशन चालू आहे पण मला माहिती नाही कुठे जायचं आहे. आणि प्रशिकची रूम इथून एक 5-7 मिनटावरच आहे. ओके, टर्न राईट ऑन टू DP रोड. ओके, बढिया, एक नंबर मजा येऊन राहिली मला. सध्या पूर्ण मार्केट बंद झालेलं आहे आणि पेट्रोल संपलेलं आहे. बापरे, रिझर्वला गाडी लागली. चाललेली रिझर्वला लागली आहे. पण आता विषय असा आहे की पेट्रोल तर भरावं लागणार इतक्या लांब जायचं म्हटल्यावर. पेट्रोल पंप चालू भेटला पाहिजे आता, नाही तर मग विषय आहे. 1:20 आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे. इथेच सांगितलं लोकेशन तर इथे जवळपास संपलं आहे आणि प्रत्येक एक 10 मिनटामध्ये पोहोचेल. आत्ता जस्ट त्याचा कॉल आला होता. तोपर्यंत आपण इथेच थांबूया, बघूया तो कधी येतो. आल्यानंतर त्याच्या रूमवर जायचं आहे आणि रूमवर गेल्यानंतर मग आराम वगैरे करूया थोडा वेळ आणि मग जाऊया आपण आळंदीला. मला सांगायचं हे होतं ना की 2013 मी पुण्यामध्ये आहे आणि अशी जर का नाईट आऊट जर का सांगायचं म्हटलं की रात्रीच्या, आता मला हळू बोलावं लागेल, रात्रीच्या गाडी काढणे, रात्रीचं फिरणे आणि मजा करणे, मस्ती करणे, हे मी 2013 आत्तापर्यंत जर का कॅल्क्युलेट केलं ना की मी कितीदा केलं असेल तर मागच्या 13 वर्षामध्ये मी नाईट आऊट केली असेल, बाहेर फिरलो असेल. आणि इतक्या वर्षानंतर आज मी रात्रीचा असं येड्यावानी फिरतो आहे. एक्सपिरियन्स खरंच नाही आहे माहिती आहे का. थोडंसं भीती पण वाटते की यार इतक्या रात्रीचं आपण फिरतो आहे, पोलीसवाले येतील, फटके बिटके देतील किंवा मग आपल्यासोबत दुसरं काही होईल वगैरे असं. पण पुणे आहे, पुण्यात एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. हीच आहे ती TVS स्टार सिटी प्लस ज्याच्यावर आपण नाईट आऊट वगैरे केलेली आहे, लांब दौरे मारलेले आहेत. आणि आत्ता प्रशिक भाऊ उतरलेले आहेत. भाऊ डबल इथं काय म्हणता अप्पू, एक नंबर. शुभेच्छा. धन्यवाद. प्रशिक भाऊची रूम बघून घ्या रे,
किचन आहे इकडे, बाथरूम आहे, मंदिर पट्ट्यांनी बनवून ठेवलंय. आणि ही प्रशिकची रूम आहे. 3:16 सकाळची आणि आपण नळ स्टॉपला पोहोचलेलो आहे. नळ स्टॉपचे पोहे आहे तिथे, स्नॅक्स आहे. आता बघू काय काय भेटतं. चल रे चलो. हा याला इकडं तर फुल गर्दी असते. अंडा बिंडा, चहा आणि पोहे. आता नळ स्टॉपचे पोहे खायला मी कमीत कमी 5-6 वर्षानंतर कदाचित आलो असेल, किंवा जास्त ॲक्च्युली. आणि असे 3 वाजता 4 वाजता तर बापरे बाप. खूप एकदा आधी कॉलेज झाल्यानंतर एकदा आलो होतो 2017-18च्या जवळपास. त्याच्यानंतर आज आलो आहे रात्री पोहे खायला. खायलेले प्रतीक हे पोहे घेतलेले आहेत. आता हे नजारा बघत बघत खाऊया. असला ठीक आहे. चला, पोहा बिया खाऊन झालेला आहे, चहा बिया घेऊन झालेला आहे. आता डायरेक्ट निघू आळंदीला. आणि असा काय सीन चालू आहे सध्या. फुल गर्दी असते इकडे. लय वर्षानं आलो आहे, एकदम भारी वाटतंय. आता डायरेक्ट आळंदी. चला पोहोचलो आळंदी. सकाळचे 4:11 झालेले आहेत. आणि एकदम मस्त थंडीमध्ये राईड करून हात पूर्ण थंड झालेला आहे. एकदम थंडीमध्ये गाडी राईड करून एकदम मजा आलेली आहे. आणि आता अजून मंदिर उघडायला टाईम असेल. पण मी जी गोष्ट बोललो होतो ना घरी, नेहाला सांगितली होती की इथे ना नदीच्या पात्राच्या जवळ लोक मृदंग वाजवतात, प्रॅक्टिस करतात. ते तुम्हाला मी आता दाखवतो, थांबा. हे बघा सकाळचा व्ह्यू. हे असं पूर्ण मंदिरचा एरिया, तो ब्रिज आहे. आणि हे इंद्रायणी. आणि इकडे दादा प्रॅक्टिस करतात बघा. थोड्या वेळ मी आता इथंच बसणार आहे. मला हेच मृदंगच ऐकायचा होता, त्यामुळे मी इथे आलो आहे. आणि मी आता कमीत कमी 15-20 मिनिटं इथंच बसणार आहे, जोपर्यंत मंदिर चालू होत नाही. आणि मजा घेणार आहे. इंद्रायणी बघूया. इंद्रायणी. या बाबांनी आता इथे आंघोळ पण केली आहे. ते अजून एक जण करताय. तसं तर पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायासाठी ही इंद्रायणी खूपच पवित्र आहे. त्यांच्यासाठी हे पाणी शुद्धच आहे, अमृतासारखंच आहे. पण रिअल कंडिशनमध्ये जर का बघितलं ना तर खरंच वाईट वाटतं की सध्या तरी चला चांगली गोष्ट आहे की एवढे भाविक सध्या इथे नसतील, त्यामुळे इंद्रायणी अजून तरी क्लीन दिसती आहे. म्हणजे जास्त खराब नाही आहे, पण स्मेल वगैरे आहे इथंचा. काय करणार आता, कायच करणार असं आहे. आणि कोणाकोणाला बोलणार, गव्हर्नमेंटला बोलणार, का इंडिव्हिज्युअल जे सगळेजण जे लोक येत आहेत राहत आहेत त्यांना बोलणार. खूपच सगळा सुशिशीचा स्मेल येतो इकडे. पासवर्ड 2015 जवळपास 2015ला मी आणि कॉलेजचे काही फ्रेंड्स आम्ही आलो होतो माझ्याच बड्डेला. याच दिवशी 11 फेब्रुवारीला रात्रीच असंच आम्ही नाईट आऊट करून येत होतो. आणि त्यावेळेस आम्ही तिथून एंट्री घेऊन हा जो स्पेस आहे ना, हे ज्या पायऱ्या वगैरे आहे इथे आम्ही बसलो होतो. आणि जशा प्रकारे हे मृदंग आता वाजवत आहेत ना, ते सेम लोक तिथं पण बसलेले होतात काही. म्हणजे त्या ज्या पायऱ्या वगैरे होतात तिथे. आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटलं नाही का की यांना डिस्टर्ब नको करायला, म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलोही नाही. आणि थोडंसं भीती पण वाटत होती की यार यांना जाऊन काय बोलावं, काय म्हणावं, आणि हे अशा का वाजवत आहेत वगैरे. तेव्हा आयडिया नव्हती तेवढी, पण खूप छान वाटलं लागलं. म्हणजे त्यावेळेस मला अजूनही क्लिअर मेमरी आहे की हे सेम असे 4-5 जण होते वेगवेगळ्या ठिकाणी बसून मग ते वाजवत होते.
आणि खूपच छान अनुभव होता तो. इथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रथ आहे. सकाळचे 4:42 झालेले आहेत आणि काळी मांजर आडवी गेलेली आहे. बरंच आहे का? नाही नाही, थोडाच लावा. बरं. हे भगवंत सर्व भक्तांना चांगली हलव का? हे भगवंत सर्व भक्तांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम श्रीमुखात अखंड राहू दे. भव्य आयुष्याला, भव्य कार्याला मंगलमय शुभेच्छा, भक्तांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, आशीर्वाद द्या. तुमचा आनंद विद्यार्थ्याच्या काना इतका विशाल असावा. तुमचे भावी संकट, शालेय संकट उंदरापेक्षा लहान असावे. तुमच्या आयुष्याच्या सोंड्यापेक्षा लांब असावे. तुमच्या आयुष्यातला अभ्यासाचा प्रत्यक्ष. सकाळचे 5च वाजलेले आहेत, त्यामुळे अजूनही माऊलींची पूजा झालेली नाही आहे. त्यामुळे दर्शनासाठी अजूनही ओपन झालेलं नाही आहे मंदिर. मंदिर ओपन होतं सकाळी 6 वाजता, म्हणजे 6च्या नंतर, आणि आत्ता अजून 5 वाजायचे आहेत. आपल्याला अजून लांब जायचं आहे, त्यामुळे आपण सध्या इथे थांबत नाही आहेत. कळसाचे दर्शन घेतलेत, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतलेत, हनुमान मंदिराचे आपण दर्शन घेतलेले आहेत, आणि हे एवढे दर्शन घेऊन आता आपण वापस जाणार आहोत. 5:30 वाजलेले आहेत. 35 मिनिटामध्ये आपण पोहोचलेलो आहेत दगडूशेठला. रस्ता बघा, सध्या सगळा रिकामा रस्ता आहे. हॅलो. रस्त्यावरची वर्दळ तर सुरू झाली आहे ऑलरेडी. ऑटो बिटो सगळे, बस, आणि हे आहे आपलं दगडूशेठ मंदिर. एकदम निवांत असं आपलं दर्शन झालेलं आहे. सकाळ सकाळी खूपच शांत असतं मंदिर, गर्दी खूप कमी असते. तरी कमीत कमी 10-15 लोक इथं बसलेले आहेतच, आणि खूपच छान दर्शन झालेलं आहे. चहा घ्यायचा? चला मग चहा घेऊया. इथे अभिनंदनचा चहा भेटला तर लय बरं झालं असतं, पण येवलेचा चहा आहे. अभिनंदन इथे जवळपास मागे, पण ते आपल्याला भेटणार नाही. आता येवलेचा चहा घ्यावा लागेल. काचा फायर, गाडीवर तर झोपू लागला बेटे. शांत पडलो, गाडीवर बी झोपू लागले. चला चलो, फायनली सगळं देवदर्शन करून आपण आता आपल्या घरी पोचलेलो आहोत. आता जेव्हा सगळेजण उठणार आहेत तेव्हा आपण जाऊन झोपणार आहोत. आता बघूयात झोप येते का नाही येते, आणि किती वाजता झोपेतून उठतो. तर अजून तर आपला पूर्ण बड्डेचा दिवस बाकी आहे. आता तर जस्ट सुरुवात झालेली आहे. बघूयात आज काय काय होतं आपल्या बड्डेचं स्पेशल. आणि आता टाइम झालेला आहे 6:15. 6:15 वाजता झोपायला जायचं आता. अरे बापरे, थकलो रे, थंडीने वाट लागली. पण चांगला एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स बी चांगला होता. माहिती नाही पडलं, फास्ट गेलो आपण, फास्ट आलो. मजा आली. आणि इकडे इंद्रायणी नदी असून बी एवढी थंडी नव्हती ऍक्च्युली.